मी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आडत दुकानदार हरीश माळी गेल्या 5-7 दिवसापासून टमाट्याचे रेट अत्यंत घसरलेले आहे। जे कॅरेट 250-300 रुपये जात होतं ते आता मात्र 100 रुपयामध्ये या ठिकाणी विक्री होते। याचा सर्वात मोठा फटका हे रमजान सुरू झाल्यामुळे त्या ठिकाणी बसलेला आहे। तसेच वातावरणीय बदल ऊन पण मोठ्या प्रमाणात पडतं आहे। ऊन पडत असल्यामुळे त्या शेतकऱ्याचा माल 30 रुपये एका बिघ्याला 30-40 कॅरेट येत होता, तो डायरेक्ट 70-80 कॅरेट या ठिकाणी निघाला लागलेला आहे। तो लाल उन्हामुळे होऊन त्याला लवकर शेतकरी काढतायत आणि तो माल या मार्केटामध्ये आणतायत आणि त्याच्यामुळे आवक खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे। 100 रुपये कॅरेट विकून सुद्धा या ठिकाणी 100 रुपये कॅरेट सर्वसामान्य गावक व्यापारी काही कोणी घेत नाही आहे। त्याच्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात हवालदिल झालेला आहे। सर्वच भाजीपाल्याचे रेट या ठिकाणी उतरलेले आहेत। मेथीची भाजी, कोथिंबीर, मुळा, वांग्याचं कॅरेट 300-400 रुपये जात होतं, ते मात्र 100-150 रुपये कॅरेटसुद्धा आता कोणी वांग्याचं कॅरेट कोणी घेत नाही आहे। बटाट्याचे रेट खूप कमी झाले, 8 रुपये 9 रुपये या ठिकाणी बटाटा विकला जातो। तो मागच्या हप्त्यामध्ये 15-20 रुपये किलो होता। तसेच आता वेफरसाठी सुद्धा बटाटे या ठिकाणी घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिक मार्केटात येऊ लागलेले आहेत, परंतु भाव कमी असल्याने शेतकरी हवालदिल या ठिकाणी झालेला आहे। मी शेतकरी रामेश्वर नारायण मराठे धुळे येथून मी वांगे आणलेले आहे। जवळजवळ 20 कॅरेट वांगं होतं। हे रमजान महिना चालू असल्यामुळे बी आणि उन्हामुळे एकदम मंदवाडी आलेली आहे। जे कॅरेट 300-350 रुपये जात होते 100 रुपयाला विकले जात नाही। जबरदस्ती रावणे करून गिरायकांना देत नाही, पण घेत नाही कोणी, माल पडलेला आहे। अजून आल्याने काही उपाय काढावा आणि शेतकऱ्यांना काही लाभ मिळावा त्यांचा। 55 रुपये कॅरेट, 55, 60, 65, 70, 75 रुपये कॅरेट, 80 रुपये कॅरेट, 85 रुपये, 90 रुपये एक, 95, 100 रुपये एक, 100 रुपये दोन। एवढे 3 कॅरेट टाकून देतो वांग्याचे।